कर्जतकर नागरिक आपणा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान। पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने कर्जत लोकमान्य टिळक चौक कर्जत येथे दिनांक 25 जून 2026 पासून साखळी उपोषण सुरू आहे आणि त्या साखळी उपोषणाच्या दरम्यान आम्ही विविध मागण्या केलेल्या आहेत। त्यापैकी पहिली मागणी आमची उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांच्या मनमानी आणि गलथान आणि गैरकारभाराविरुद्ध होती आणि अपेक्षेप्रमाणे त्यांची या रुग्णालयातून बदली झालेली आहे आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती डॉक्टर आडप यांची झालेली आहे। उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक यांची चौकशी करण्याकामी एक तज्ञ त्रिसदस्यीय कमिटी स्थापन केलेली आहे आणि चौकशी सुरू आहे। त्या चौकशी दरम्यान आम्ही उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांनी उपजिल्हा रुग्णालयातील औषधं पकडली होती, त्याचा पंचनामा केला होता, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही। त्यानंतर राजकीय पार्टीने एक शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्या शिबिराचा सर्व खर्च त्यांनी केला होता, परंतु त्यांनी 51,000 बिल काढण्याचा प्रयत्न केला। त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही चौकशी अधिकाऱ्यांना पुरावासहित कागदपत्रासहित दिलेले आहे। त्यानंतर एक ज्येष्ठ नागरिक त्यांना फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी जो दिला होता त्या जावक नंबर आणि आवक नंबर टाकला नव्हता, त्याची आम्ही चौकशी केली आहे आणि एका मुलीवर उपचार केले नाही आणि उपचाराचे निदान न करता 5 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवली। ती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन शेवटी तिने त्या आजाराचं निदान करून घेतलं आणि तिच्यावर उपचार झालं। त्या संदर्भात आम्ही चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। त्यानंतर एक आदिवासी महिलेचा त्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेला आहे, त्याची आम्ही चौकशी करण्याचे चौकशी समितीला दिलेलं आहे आणि कागदपत्रे आम्ही सगळे पुरावे दिलेले आहेत। त्यामुळे चौकशी सुरू आहे आणि भविष्यात चौकशीनंतर जर ते दोषी आढळून आले तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत। म्हणजे या उपोषणाला यश आलेलं आहे आणि पहिली मागणी आमची जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि दुसरी आमची जलसंपदा विभाग म्हणजे पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंता माननीय श्री अमितजी पारधी यांच्याकडे आहे आणि या पाटबंधारा विभागामध्ये नदी, नाले, कालवे यामध्ये जे अनधिकृत बांधकामं आहेत आणि बेकायदेशीर भराव आहेत ती काढून टाकण्यासाठी आम्ही त्यांच्यावर मागणी केली आहे आणि ही मागणी आम्ही सतत 4 वर्ष करत आहोत आणि आजपर्यंत आम्ही या पाटबंधारे उपविभागाच्या विरुद्ध 4 वेळा उपोषण केलेलं आहे आणि 1 वेळा जलसंपत्ती घेण्याचा इशारा दिला होता। अशा प्रकारे आम्ही 5 वेळा आंदोलन केले आणि हे आमचं 6वं आंदोलन आहे आणि आता ह्या आंदोलनाच्या दरम्यान उपअभियंता यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्या ज्या नदी पात्राचे जे अतिक्रमण आहेत हे काढून घेण्यासाठी आम्ही एकटे जाऊ शकत नाही, तर आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा सपोर्ट पाहिजे। उदाहरणार्थ नगर परिषदेमध्ये जे कामं आहेत, अतिक्रमण आहेत, ती काढण्यासाठी आम्हाला शिवनची गरज लागणार आहे, त्या गटविकास अधिकारी यांची गरज लागणार आहे आणि इतर जे कारवाई करायचे आहेत म्हणजे पोलीस निरीक्षकांची गरज आहे, त्यानंतर तहसीलदार असतील, प्रांत सर्वांची गरज आहे। त्यामुळे आम्ही आता सर्वांना पत्रव्यवहार करून एक कॉमन मीटिंग आयोजित करतोय आणि एक कमिटी गठीत करतोय। म्हणजे त्या कमिटीमध्ये माननीय कर्जत तालुक्याचे उपविभागीय अधिकारी माननीय श्री संगपाल हे असतील, त्यानंतर तहसीलदार धनंजय जाधव हे असतील, त्यानंतर गट विकास अधिकारी पंचायत समिती कर्जत हे असतील, उपनिरीक्षक पोलीस मुख्य निरीक्षक अधिकारी असतील, त्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी असतील। अशा प्रकारची आता एक कमिटी स्थापन होणार आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे ती कमिटी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश घेऊन अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे असं त्यांनी आम्हाला आतापर्यंत चर्चेमध्ये म्हटलेलं आहे, परंतु अद्याप आम्हाला कुठल्या प्रकारचं असं त्यांनी लेखी पत्र दिलेलं नाही। त्यामुळे आमचं त्यांच्या विरोधातलं जे उपोषण आहे हे कंटिन्यू सुरू आहे आणि सुरू राहील। जोपर्यंत ते आमच्या आश्वासनाची पूर्तता करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण त्यांच्या विरुद्ध सुरू ठेवणार आहोत। त्यानंतर कर्जत नगर परिषद ज्या मुख्याधिकारी आहेत त्यांच्या गलथान आणि हलगर्जीपणामुळे आज नाट्यगृहाची दुर्दशा झालेली आहे, काही गाळे आहेत त्या गाळ्यांची दुर्दशा झालेली आहे व स्वच्छता वाहनाची दुर्दशा झालेली आहे। कर्जतमध्ये अस्वच्छता
म्हणजे भयंकर अस्वच्छता आहे. आपण पाहिलं तर या नगर परिषदेचे गटनेते माननीय श्री संकेतजी भासे यांनी सुद्धा वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध केलेली आहे की या नगर परिषदेचे अधिकारी रात्री 1 वाजता खड्डे बुजवून घेतात आणि रस्ते दुरुस्त करतात. आश्चर्याची बाब आहे. या नगर परिषदेवर खरोखर या मुख्य अधिकाऱ्यावर कोणाचा वचक नाही, त्यामुळे ते त्यांच्या मनमानी कारभार करतात. आज उपोषण त्यांना निवेदन देऊन आणि उपोषण सुरू करून 13 दिवस झालेले आहे, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची आमची चर्चा केली नाही किंवा फोन केला नाही. फक्त आम्ही केलेल्या मागण्यांचा फक्त खुलासा करतायत, आम्ही करणार आहोत, याच्या व्यतिरिक्त ते काय करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध उपोषण आज सुरू आहे आणि ते सुद्धा कंटिन्यू राहणार आहे. याच्यानंतर 10 तारखेला कर्जत तालुक्यातील जे आदिवासी बांधव आहेत त्यांना 1966 6 ब अंतर्गत प्राप्त झालेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी दांडग्यांनी फसून तहसील कार्यालयामध्ये दावा दाखल करून गैरमार्गाने हस्तांतर करून नावे करून लाखो करोड रुपयाला विकलेले आहेत आणि आदिवासी बांधवांच्यावर अन्याय केलेला आहे. त्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही 10 जूनपासून उपोषण सुरू करणार आहोत. आणि आमची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी आहे की कर्जत तालुक्यातील सर्व जेवढे आदिवासी बांधवांना 1966 कलम 6 अंतर्गत जमिनी प्राप्त झाल्यात त्या जमिनी जर शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी केल्या असतील किंवा आपल्या नावे करून घेतल्या असतील त्या जमिनींची चौकशी करण्यात यावी आणि अशा जमिनी जर आढळल्या तर त्या जमिनी आदिवासी खातेदारांना परत करण्यात याव्या किंवा सरकार जमा करण्यात याव्या अशी आमची मागणी आहे. परंतु प्रांताधिकारी यांनी आमचा काही म्हणजे आम्ही अपील करण्याची गरज नाही. आम्ही संस्था आहे, आम्ही संघटना आहे आणि या तालुक्यामध्ये आतापर्यंत 40 उपोषणे केली आणि विविध मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उपोषण करत असतो, नागरिक समस्या सोडत असतो आणि न्याय देत असतो. परंतु उपविभागीय अधिकाऱ्यांनी आता आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे की ज्यांच्या जमिनी अशा प्रकारच्या हस्तांतर झाल्यात त्यांना घेऊन अपील करा. तर आम्हाला अपील करण्याची गरज नाही, कारण आम्ही संघटना आहोत आणि संघटना न्याय देण्याचं काम करते. आमचं प्रांताधिकारी साहेबांकडे एकच मागणी आहे की सर्व जमिनी कर्जत तालुक्यातील सर्व आदिवासी खातेदाराच्या जमिनीची चौकशी करण्यात यावी. ज्या आदिवासी खातेदाराच्या जमिनी शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतर झाल्यात अशा जमिनी एक तर त्या आदिवासी खातेदारांना द्याव्यात तर सरकार जमा करावं, ही आमची मागणी आहे. परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचं आम्हाला ठोस असं आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही आदिवासी खातेदारांना न्याय दिल्याशिवाय उपोषण स्थगित करणार नाही. आणि आज आम्ही या लोकमान्य टिळक चौकामध्ये जे उपोषण सुरू केलेलं आहे त्यामध्ये आमची एक मागणी मान्य झालेली आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांची बदली झालेली आहे. आता आमच्या उर्वरित 3 मागण्या शिल्लक आहेत आणि आम्ही हे साखळी उपोषण जे सुरू केले ते आज 3 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बंद करणार नाही किंवा थांबवणार नाही. आम्हाला इथे कंटिन्यू जरी 1 महिना उपोषण करावं लागलं तरी हे साखळी उपोषण आम्ही कंटिन्यू करू आणि भविष्यात 1 महिना साखळी उपोषण करून पण जे संबंधित 3 विभागाचे जे अधिकारी आहेत यांनी जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर मात्र आम्ही अन्नत्याग आंदोलन करू आणि अन्नत्याग आंदोलन केल्याच्या नंतर सुद्धा जर त्यांनी आमची दखल घेतली नाही तर मात्र आम्ही इथे 20 पाषाण करून आत्महत्याग आंदोलन करू असा मी या मीडियाच्या माध्यमातून संबंधित विभागीय अधिकारी यांना इशारा देतो. धन्यवाद.